समोर बघू शकता नमनातले जे कलाकार आहेत त्यांचा इथे मेकअप चालू आहे. देवरूपचा नमन आहे. शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा. हो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा. नारायण नारायण या त्रिभुवनात रमण करत करत इथवर आलो, परंतु कलीचे काही साधन नाही. नारायण नारायण आले लक्षात आपण भूतलावर गेले असता येथे राजा शर्यती याने भूयाग यज्ञ आरंभला होता, परंतु या यज्ञासाठी सर्व देवांना बोलवायचे सोडून यज्ञातील हळवी भाग घेण्यासाठी अश्विनी कुमारांना प्रकट केले जात होते. ही गोष्ट आपल्या दृष्टीने खूप आनंदाची आहे आणि सर्वप्रथम देवांचा राजा देवेंद्र याच्या कानी घालूया आणि पुढे काय काय होते ते पाहत असूया. नारायण या मुनिवर्य आपले स्वागत असो या इंद्रलोकी. नारायण नारायण मुनिवर्य तुम्ही चांगली बातमी दिली. आता सरळ जाऊ त्या काशी नगरीवर स्वारी करून माझे या वज्रसाहेब राज्य शर्यतीचा व त्या अश्विनी कुमारांचा समाचार घेतो म्हणजे झालं. नारायण नारायण आपले कार्य तर सिद्धीस गेले. आता पुढे काय काय होते ते पाहत बसूया. येतो मी. नारायण हे देवेंद्र, ये माझ्या यज्ञामध्ये विघ्न नमत. या त्रिभुवनाच्या कल्याणासाठी, राजा शर्यतीच्या कल्याणासाठी मी हा धरून या यज्ञ आरंभ केलाय. तू माझ्या यज्ञामध्ये विघ्न नमत नाही ते मुखाट्याला चालतो. हे कदापि शक्य नाही. हा तर या देवेंद्रचा अपमान आहे आणि तुम्ही जर त्या अश्विनी कुमारांना प्रकट केले तर या माझ्या वज्रसाने मी त्यांचा नाश करेन. अल्पात या देवांना मिळून जाईल. देवेंद्र कशीच वेळ येतं अश्विनी कुमारांचं राजा शर्यतीचं आणि या त्रिभुवनाचं रक्षण करण्यासाठी हा दैत्य गुरु समर्थ आहे. ठीक आहे दैत्य गुरु, तुमच्या अंगात एवढा पराक्रम असेल तर करा रक्षण. देवेंद्रला जन्माची अद्दल घडवणं, परंतु ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. देवानं अद्दल घडवायची असेल, देवानं रवचित करायचं असेल तर कोणत्या तरी एका देवाला हाताशी धरावं लागेल. भक्ताच्या सहज भक्तीनं भक्ताला प्रसन्न होणारा त्रिभुवनातील एकमेव देव शिवशंभू महादेव. या महादेवाची आराधना करून या देवांवर मात करता येईल. मनासुरा या त्रिभुवनातील शिवशंभू महादेव याची आराधना कर, त्याचं मनोभावे पूजन कर आणि आपला तपो सामर्थ्याने शिवशंभू महादेवाला आपलासा करून घे. तुझी भक्ती पाहून, तुझी आराधना पाहून जर का तो शिवशंभू महादेव प्रसन्न झाला तर या जगावरती राज्य करण्यासाठी, या त्रिभुवनावरती राज्य करण्यासाठी अमरत्वाचा वरदान मागून घे. तसे आपल्या देव मदासुरा या त्रिभुवनात तुला जन्माला घातला आहे, निर्माण केला आहे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी. देव, दानव, मानव
का कोणापासून मला मरण येणार नाही असं मला वरदान द्या. मदासुरा तुझ्या त्रिभुवनात अजिंक्य होशील असा तुला मी वर देतो. तथास्तु. शाबास मधासुरा शाबास. आता मात्र तू खरा या दैत्य कोणता शिष्य होतो. आता काय मात्र एकच देवेंद्रानं माझा यज्ञ उधळून लावलाय. देवेंद्राला जन्माची अद्दल घडवलं, त्याला रहस्य हाताळून खाली ओढून आपल्या पायाची ओढून घ्यायला लावलं. समस्त देव जातीला नामतीत करून या किमोडावरती दैत्य कुळाचा छेडा रोवला. आणि त्याची सुंदर नगरी जिंकून माझ्या पराक्रमाला पताका त्या हिरेने निवडतो. शाबास. आता या शुभ कार्याला वेळ नको. जो मधासुरा प्रथम स्वरित देवेंद्राच्या इंद्र नगरीवर मदासुरा आला पावली पडायचा नाहीतर माझ्या वदेसाने अरे वाह, किती सुंदर आहे. राजवैभव, हे ऐश्वर्य, या साऱ्या राजवैभवाचा, हे ऐश्वर्याचा हा मधासूर आरतीबाजी झाला. दीन दयाळा हे भगवंता, दीन दयाळा भक्ता केला तुझा देव नारायणा माझे भगवानी नारायणा देव नारायणा माझे भगवानी नारायणा हे भगवंता दीन दयाळा हे भगवंता दीन दयाळा भक्ता केला तुझा या मुनिवर्य कसं काय न केलं या आमच्या वैकुंठ नगरी. नारायण नारायण. विष्णू देवा प्रभू शंकराच्या वराने मधातून नावात असून फार उन्मत्त झालाय. त्याने इंद्राची अमरावती काबीज केले आणि आता करतो आपल्या या वैकुंठावर चाल करून येणार आहे. नारायण. श्रीपादाची गर्जना. बहुतेक तो इकडेच आक्रमण करतोय वाटतं. मुनिवर्य तुम्ही घाबरू नका. या माझ्या गदेच्या साह्याने
मी त्या मदासुराचा नाश करेन. ठीक आहे येतो मी या पण. मदासूर यायच्या आधी मी येथून जातो. नारायण अरे वाईट कुठे भेटतो तुझे वाईट कुठे लागली माझ्या स्वाधीन कर आणि तासाय कोण ऐक अरे हे मदासुरा, अरे माणसाला एवढा गर्व बरा नव्हे. अरे गर्वाचे घर नेहमी खाली असते हे लक्षात ठेव. काय म्हणे माणसाला एवढा गर्व भरा नव्हे. अरे हे वाईट कुठे भेटतो तुझी मूर्खासारखी. अरे बडबड आई आलो नाही की तुझी वाईट कुठे लागली माझ्या स्वाधीन कर आणि तासाय कोण. अरे हे मदासुरा, आळ्या पाळी बरेच जा. नाहीतर तुला या माझ्या गदेच्या साह्याने तुझा मी नाश करेन. अरे नाश करणे इथे सोपे नाही. तुझ्या भाऊ म्हणत अरे सामर्थ असेल तर युद्धाची तयारी. अरे मदासुरा, अरे मग काय बिना संशय ना संशय. आला आला हा वाईट कोण विष्णू सुद्धा माझा पडका पाहून पळाला. हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर, चार धामचा तुझा रे महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामचा तुझा रे महिमा स्वर्गाहून सुंदर. हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर, हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर, चार धामचा तुझा रे महिमा स्वर्गाहून सुंदर. नारायण नारायण प्रणाम करतो महादेवा. या नारद मुनी, आपले कैलास पर्वतावर स्वागत आहे. नारायण नारायण महादेवा, आपण त्या मदासुराला वरदान दिले तरे पण त्याने त्रिभुवनात उत्तांड तांडव माजवलाय. त्याने इंद्राची अमरावती, विष्णूची वैकुंठपुरी आणि आता तर तो आपल्या या कैलास पर्वतावर चाल करून येणार आहे. नारायण नारायण. देवर्षी, तुम्ही आमची चिंता सोडा. या मदासुराच्या त्रासातून या त्रिभुवनाची सुटका करतो. ठीक आहे येतो मी. नारायण अरे गोसावल्या आता कैलास पर्वत अरे माझ्या स्वाधीन कर आणि तासाय कोण. नाही तर अरे नाहीतर काय मदासुरा, नाही तर ह्या तुझा कैलास पर्वत ह्याच माझा भाऊ म्हणे. अरे कसा कसा हे मदासुरा, या कैलास पर्वताचा मोह सोडून दे आणि चालतो इथून. गोसावल्या
अरे काय म्हणायस या कैलास पुरुषा मग सोडून दे अरे गोसावड्या ज्याप्रमाणे इंद्र विष्णू पृथ्वी पाताळ आणि यांना सोडून फॉलो करून सोडले तर तूच काय अरे तुला जर तुम्ही सारखा युद्धात पडीत करून असं कैलास पर्वत माझ्या स्वामीकडे तो मर्द झाला अरे मदासुरा वर देणाऱ्या देवालाही विसरलास काही हरकत नाही तुझ्या अंगात एवढी घमेंड तर काय युद्धाची तयारी अरे झालं तरी काय या देवांना या मदासुराच्या समोर सर्व देव पडत आहेत या कैलासाला जिंकून मी काही अडचण आहे हा सारा समोरचा स्वामी झालो नारायण देव हो. माझ्या नावाचा जप का बरं करत आहात बाल गणेश त्या उर्वरच्या मदासुराने आम्हा सर्व देवांना युद्धात पराभूत करून आमची त्रिभुवन पीडित आहे बाल गणेश आता आपण यातून काहीतरी मार्ग सांगा देव हो. तुम्ही मुळीच चिंता करू नका मी त्या मदासुराचा वध करून तुमची गेलेली राज्य मी परत करेन तथास्तु. केली देवाने आराधना बळ गजाननाला केली देवाने आराधना बळ गजाननाला मदासुरात सावध हो मदासुरात सावध हो काय म्हणे तुझ्या माझा नाश नाही एकदंता तुला माझ्या पराक्रमाने जिंकून या साऱ्या त्रिभुवनाचा हा मदासुर अरे सम्राट होईल सम्राट त्या बाहुबलात अरे सम्राट असेल तर काय युद्धाची तयारी आपल्याला बघ ही कामगिरी जमणार नाही बघ आपल्याला जमणार नाही म्हणजे मला तरी नाही तुला जमल काय अरे मला जमेना म्हणून तुला हात मारली तुला पण जमेना नाही बुवा मी काय अशी कामं कधी केलेली अरे नाही कामगिरी करणार कोण अरे तुझा तो मित्र कोण रे पायांना गडा हातानं वाकडा परत कोबडा बोलतोय तो रे परवा तुला भेटीला तो कोण रे वाकड्या वाकड्या अरे आपण दोघं सरळ दोघांना कामगिरी होईना तो वाकडा करील आता अशी माणसं या कामात हुशार असतात. हुशार असतात एक काम कर त्याला हात मारून दे हात मारून म्हणतोय होय तो बरोबर कामगिरी करणार नक्की ना नक्की अरे बागड्या रे बागड्या नाही कुठे जवळ तो इथं आवाज आला बा कुठे तरी
वाजवला होय अजून एक जोर मारता बघ. अजून एक लाख मारू अरे बागडा रे बागडा अरे तायला तुझा म्या तुझा अरे अरे दरबारी नाही अरे कटेला बोलतोय अरे अरविंद नाही बघ तुला बोलवतोय. अरे बोलतोय होय अरे मेला कट्याला अरे जायतूच खायला मिळणार आहे बघ. अरे तुझी मजा आहे मजा अरे काय म्हणतात अरे तुझी मजा आहे लवकर ये मात्या होय अरे या तुझा म्या हो अरे या गरमीत कटले माझ्या अरे गरमीतच मजा आहे तू लवकर ये हे तुझा म्या हो अरे माझ्या तरी कटले आहे अरे दही खायला मिळणार आहे भरपूर धैतूत हे तुझा म्या हो हे धैतूत मातातलं हाय का हांड्यातलं हाय अरे माठातलं आहे मातातलं हाय बप्पी आहे हांड्यातलं हाय तर माझ्या घाट्याच्या खाली उतरणार नाही तो मेरा गरमीत कटले आहे ये लवकर तू आधी. आलो आलो कार सुधामा मला हाक मारली तुझी हाक ऐकूनी माझी गडबड झाली कुंजवानी कान वाजवी मुरली कुंजवानी कान वाजवी मुरली मुरलीचा आवाज ऐकून माझे कान भुकरली मुरलीचा आवाज ऐकून माझे कान भुकरली मुरलीचा आवाज ऐकून बेजान नव्हतो मी महाराज माझी गाडी गमीला काय रानात चुकली जीवनोनी होतो हात पाणी कृष्णाच्या कुंजवनात या रूपात न जाता प्रचंड बैरूप धारण करतो आणि त्याच्या गावी म्हशींचा छळ करतो Thank you.